कर्जमाफी हा शेतीच्या क्षेत्रातल्या अनेक उपायांपैकी हा एक उपाय आहे। अनेक लोकांना असं वाटतं की हा अंतिम उपाय आहे किंवा हा रामबाण उपाय आहे। हा अंतिम उपाय देखील नाही आणि हा रामबाण उपाय देखील नाही। कारण शेवटी आपण 2008 सालची कर्जमाफी बघितली। या कर्जमाफीवर सीएजीचा रिपोर्ट देखील बघितला आणि त्या रिपोर्टमध्ये लक्षात आलं की आमचा जो शेतकरी आहे कदाचित 30-40% शेतकऱ्यांना फायदा झाला असेल, पण जो खरंच अडचणीतला शेतकरी होता त्याला त्याचा त्या प्रमाणात फायदा होऊ शकला नाही। आता आपण कर्जमाफी करतो म्हणजे नेमकं काय करतो? तर कर्जमाफी करतो म्हणजे त्या व्यक्तीला पुन्हा कर्ज घेता यावं याकरता पात्र करतो, यापेक्षा वेगळं काहीच करत नाही। आता हे त्याला पात्र केल्यानंतर 2009 साली लोक पात्र झाले, त्यांनी पुन्हा कर्ज घेतलं आणि 2010 साली ते सगळे कर्जबाजारी झाले। याचा अर्थ काय आहे? 1 वर्षाकरता आपण त्यांना समाधान दिलं की तुम्ही कर्ज माफ तुमचं झालेलं आहे, तुमच्यावर कर्ज नाही आहे, बोजा नाही आहे। पुढच्या वर्षी ते पुन्हा कर्जबाजारी झाले। कारण यातला मूळ प्रश्न काय आहे की जोपर्यंत शेतीची उत्पादकता वाढवून आम्हाला मार्केटचा भाव परवडणार नाही, शेती जोपर्यंत फायद्याची होणार नाही, तुम्ही किती वेळा कर्ज माफ केलं तरी व्यक्ती कर्जबाजारीच होईल। पहिल्यांदा त्याची क्षमता जर ही तुम्ही तयार केली की तो कर्ज भरू शकला पाहिजे। कर्ज जे आपण देतो ते पीक कर्ज आहे। हे काही कर्ज म्हणजे काही हे उद्योगाचं कर्ज नाही, हे पीक कर्ज आहे, शॉर्ट टर्मचं कर्ज आहे। म्हणजे हात उसने पैसे हे पूर्वीच्या काळामध्ये आपण एखाद्या सावकाराकडनं घ्यायचो किंवा एखाद्या मोठ्या माणसाकडनं घ्यायचो आणि मग त्यातनं जे आमच्या शेतकऱ्यावर अत्याचार व्हायचे ते अत्याचार बंद झाले पाहिजे म्हणून त्याला इन्स्टिट्यूशनमधनं कर्ज मिळावं म्हणून बँकांनी ही व्यवस्था उभी केली पीक कर्जाची। म्हणजे आपण जर बघितलं तर देशामध्ये 10 लाख कोटी रुपयाचं दरवर्षी पीक कर्ज आम्ही देतो आणि कर्ज आपण वापस करतो। ते हात उसने पैशांसारखं एक कर्ज आहे ज्याच्यावर आपण काही थोडा बहुत इंटरेस्ट देतो, तोही इंटरेस्ट जास्त ठेवलेला नाही आहे, तो इंटरेस्ट आपण कमीच ठेवलेला आहे। काही याच्याकरता तर 0% देखील आपण व्याजाचा दर ठेवलेला आहे। तर आपण कर्ज माफ केल्यानंतर तो त्या वर्षी कर्ज घ्यायला पात्र झाला आणि पुढच्या वर्षी पुन्हा कर्जबाजारी झाला तर त्याचा फायदा काय आहे? आणि मग त्याला जर पुन्हा कर्जबाजारी होऊ नये असं जर आपल्याला उभं करायचं असेल तर शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक करावी लागेल आणि ही गुंतवणूक करायची तर हा पैसा कुठून येईल? कर्जमाफी करायची आहे तरी बजेटमधनं पैसा येईल आणि गुंतवणूक करायची आहे तरी बजेटमधनं पैसा येईल। आता तुमच्याजवळ ₹10 या 10 रुपयाचा योग्य विनियोग करायला तुम्हाला सांगितलं आहे, तर त्यातनं शेतकऱ्याच्या फायद्याचं काय आहे? त्यामध्ये विनियोग करायचा की शॉर्ट टर्मचं काय आहे याच्यामध्ये विनियोग करायचा? आता आपण जर विचार केला तर हे जे काही 31 लाख शेतकरी आहेत यांना आपण इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीममध्ये म्हणजे यांना कर्ज पुन्हा मिळेल याच्याकरता कसं आणायचं याचा विचार आपण करू शकतो। पण मी परवा स्टॅटिस्टिक्स सांगितलं की 30,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली, 30,000 कोटी रुपये बँकेला गेले, यांना पुन्हा पुढच्या वर्षी कर्ज मिळालं। कुठल्या व्यवस्था नसल्यामुळे कदाचित 1 वर्षात, कदाचित 2 वर्षात, कदाचित 3 वर्षात ते पुन्हा कर्जबाजारी झाले। त्याऐवजी जर हे 30,000 कोटी 20,000 कोटी दरवर्षी मी शेतीत गुंतवले, त्यातनं मी शाश्वत पाणी दिलं, शाश्वत वीज दिली, मायक्रो इरिगेशन दिलं, मार्केट लिंकेज दिलं, क्रॉपिंग पॅटर्नमध्ये मदत केली, नवनवीन तंत्रज्ञान दिलं, तर तो शेतकरी जन्मभराकरता कर्जमुक्त होऊ शकतो। हात उसने पैसे घेतले तरी ते केवळ तात्पुरते घेतले, म्हणजे कर्ज घेतलं ते परत केलं आणि त्यातनं प्रॉफिट कमवलं, अशा प्रकारच्या व्यवस्थेमध्ये तो शेतकरी जाऊ शकतो। आणि म्हणून एक राज्यकर्ता म्हणून ज्यावेळेस मी पाहतो त्यावेळेस मलाही असं वाटतं की ठीक आहे ना, करून टाका 30 लाख लोकांची कर्जमाफी, आपल्याला फार त्याचा पॉलिटिकल फायदा मिळेल, पॉलिटिकल मायलेज मिळेल, ते मिळतं। कर्जमाफीचं मिळत नाही असं नाही, किंवा कर्जमाफी कधीच करू नये या मताचा देखील मी नाही। त्याची योग्य वेळ असते की ज्यावेळेस तुम्ही गुंतवणूक केलेली आहे, ज्यावेळेस स्ट्रेसमधनं तो बाहेर येतोय, अशा परिस्थितीमध्ये त्याला एकदा जर कर्ज माफ करून टाकलं तर पुढे तो कर्जबाजारी होणार नाही। पण कुठलीच व्यवस्था उभी करायची नाही। आणि शेवटी राज्यामध्ये जर आपण बघितलं तर तुमची एकूण गुंतवणूक 30,000 कोटी रुपयाची ही कॅपिटल गुंतवणूक असेल आणि तुम्ही एकाच वर्षी 30,000 कोटी रुपये हे कर्जमाफीवर देऊन टाकले तर पुढचे 3-4 वर्ष तुम्ही गुंतवणूक करू शकणार नाही। त्यामुळे अशा प्रकारची व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न माझा आहे। आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की मी कर्जमाफीच्या विरोधात नाही आहे, पण कर्जमाफीतनं प्रश्न सुटत नाहीत हे आपण यापूर्वी बघितलं आहे। कर्जमाफीतनं केवळ 1 वर्षापुरतं समाधान मिळतं हे आपण यापूर्वी देखील बघितलं आहे। आणि म्हणून त्याच्या पूर्वीच्या 4 गोष्टी करून जर कर्जमाफी केली तर त्यातनं शेतकरी कर्जमुक्त होईल।